महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देणार. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही. मान तालुक्यात नुकसानीची केली पाहणी. सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या मान तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे नैसर्गिक संकट ओढावले आहे. याविषयी आज प्रत्यक्ष पाहणी केली आहे. नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले असून येथे 4 दिवसात राज्यातील प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत ते सरकारकडे येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य शेतकऱ्यांविषयी सकारात्मक आहेत. शेतकऱ्यांना या अडचणीतून सरकार निश्चितपणे बाहेर काढेल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील मान तालुक्यात म्हसवड परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंत्री देसाई यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेतले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून सविस्तर माहिती घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी आस्था असणारे सरकार आहे, त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द त्यांनी दिला. म्हसवड शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याची पाहणी देखील मंत्री देसाई यांनी केली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यावेळी उपस्थित होते. पूर्ण कुजलाय म्हणजे 100% नुकसान या कांदा पिकाचं झालेलं आहे. अशा या संकटात आम्ही सगळे मंत्री राज्यातले शेतकऱ्याच्या बांधावर जातोय. त्याप्रमाणे मी सुद्धा गेली 3 दिवस झाले जिल्ह्यामध्ये फिरतोय. या संपूर्ण पीक परिस्थितीनुसार जी काय पंचनामे करायला सांगितले ते शेतकऱ्याचं शेत दिसलं, त्याचं नुकसान असलं की ते 100% पंचनाम्यात धरायची सूचना प्रशासनाला आपण दिलेल्या आहेत. मला वाटतं 3 किंवा 4 दिवसात राज्यातले सगळे नुकसानीची आकडेवारी क्षेत्रनिहाय ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण मंत्रिमंडळ ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ह्या शेतकऱ्याला 100% या संकटातनं बाहेर काढायला आम्ही सगळी मदत करू. काही ठिकाणी लोकांनी कांदा काढला आणि तो वाळवायला रानाच्या बाहेर आपल्या घराजवळ वगैरे ठेवला, तो कांदा भिजला. जो कांदा सुरक्षित घरामध्ये ठेवला त्याला काही नुकसान झालेलं नाही. तरीसुद्धा शेवटी कसं आहे, शेत पिकाचं नुकसान या ठिकाणी आपण शेतातल्या पिकांचं नुकसान आपण केलेलं आहे. ही सुद्धा जर काही ठिकाणी परिस्थिती आढळून आली की काढून ठेवलेलं पीक त्याची म्हणजे रास लावली होती किंवा सुकवायला ठेवला होता आणि तो पावसामध्ये भिजला, या बाबतीत सुद्धा आम्ही निश्चित शासन स्तरावर त्याचा विचार करू. या भागात खटाव मान तालुक्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मका आहे, या ठिकाणी कांदा आहे, मगाशी आपण पाहिलं केळीची बाग होती, एक ठिकाणी म्हणजे कोबूची बाग होती. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जवळपास जी काही पिकं आहेत, तर मग काही ठिकाणी चांगलं आहे, काही ठिकाणी पूर्ण खराब झालेला आहे. कांदा आपण बघितलं तर जवळजवळ सगळा या ठिकाणी तुटलेला आहे म्हणजे कुजलेला आहे. कोबूचा बाग बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही हाताला लागणार नाही. मी स्वतः पाहणी केली त्या शेतात जाऊन. त्यामुळे हे खरं नैसर्गिक संकट आहे. मी एवढंच सांगेन आपल्या माध्यमातलं सगळ्यांनाच, ज्यांचं नुकसान झालंय त्यांना, नुकसानग्रस्तांना कुणालाही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. निश्चितपणे त्यांना मदत हे सरकार करेल. कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉरच्या माध्यमातून रोवली एकात्मिक आणि शाश्वत विकासाची मुहूर्तमेढ. कोल्हापूर सांगली सातारा या 3 जिल्ह्यांच्या एकात्मिक आणि शाश्वत विकासाला दिशा देण्यासाठी कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर या महत्त्वपूर्ण संकल्पनेच्या मांडणीसाठी विशेष कार्यक्रम रविवारी दुपारी 4 वाजता कोल्हापुरात यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमांतर्गत या 3 जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी स्थानिक उद्योग आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन, उद्योग विकासातील नवीन कल्पना, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर यासह कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पर्यटन, दळणवळणाची वाढ या विषयांवर सखोल चर्चा झाली. यातून पश्चिम महाराष्ट्राच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल असा ठाम विश्वास असल्याचे माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार श्रीराम पवार, सकाळचे संपादक निखिल पंडितराव, तरुण भारतचे संपादक श्रीरंग गायकवाड, सकाळचे सर्व व्यवस्थापक यतीश शहा, उद्योगपती मोहन मुल्हेरकर, संग्राम पाटील, प्रदीपभाई कापडिया, सुरेंद्र जैन, गिरीश चितळे, सचिन पाटील, रवींद्र खिलारे, किशोर पटवर्धन, अरुण शहा यांच्यासह कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील उद्योग, तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय, शिक्षण, संशोधन, माध्यम आदी क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर यावेळी उपस्थित होते. सातारा येथील ऐतिहासिक दसरा व सीमोल्लंघन सोहळा नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार. पालकमंत्री शंभूराज देसाई.
सातारा येथील शाही दसरा महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती। तथापि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यातील विविध ठिकाणी उद्भवलेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऐतिहासिक शाही विजयादशमी व सीमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडणार आहे असे सांगितले आहे। त्यामुळे हा सोहळा पारंपरिक पद्धतीने साधेपणाने साजरा होणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले। खासदार भोसले यांनी केलेल्या आव्हानाचा मान राखत मंत्री देसाई यांनी यंदाचा दसरा व सीमोल्लंघन सोहळा साधेपणाने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल असे स्पष्ट केले। यावेळी त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील केले। दरम्यान महाराष्ट्रात विशेष करून मराठवाडा आणि कोकण विभागातून सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग तसेच एकंदरीत संपूर्ण राज्यात वरुण राजाने हाहाकार माजवला आहे। पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याच्या दिवशी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सातारा येथे विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता सोशल मीडियावर दिली आहे। नागठाणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आमदार मनोजदादा घोरपडे झाले सहभागी। पाचगणीत देखील संचलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने सातारा जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी आयोजित पथसंचलनादरम्यान वादळी वारा आणि त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला। कार्यकर्त्यांनी कुठेही खंड न पडू देता संचलन सुरूच ठेवले। नागठाणे येथे सायंकाळी 5:15 वाजता सातारा उपखंडाचे संचलन झाले। कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे हे सहभागी झाले होते। या कृतीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीची प्रचिती सर्वांना आली। वादळी पावसातही सुरू राहिलेल्या या पथसंचलनाने नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधले असून पावसातही त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। पाचगणी येथे जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली। नागठाणे आणि पाचगणी येथे दुपारी 4 वाजल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जमण्यासाठी सुरुवात झाली होती। शताब्दी वर्षानिमित्ताने संचलन असल्याने संघ कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली। पाचगणीत सायंकाळी 5:15 वाजायच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला सुरुवात झाली। मात्र पथसंचलन सुरू होण्याच्या वेळी आकाशात काळे ढग दाटून आले। संचलन सुरू होऊन 10 ते 15 मिनिटे होत नाही तोच पावसाला सुरुवात झाली। रहमतपूर परिसरातील अपूर्ण रस्त्याच्या कामांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने उपोषण करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी रहमतपूर परिसरातील प्रलंबित रस्त्यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून या कामांची चौकशी करून कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। माने यांनी सोमवारी दुपारी 12:30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की रहमतपूर परिसरातील विविध रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असूनही गेल्या 2 ते 3 वर्षांपासून कामे बंद पडलेली आहेत। आतापर्यंत झालेली कामे निकृष्ट दर्जाची असून त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। सर्व प्रलंबित कामांबाबत प्रशासनाला वेळोवेळी आठवण करून दिलेली असूनही संबंधित विभागाने अद्याप दखल घेतलेली नाही, असा आरोप माने यांनी केला आहे। नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सातारा सुनील माने 20 साली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असताना रहमतपूर आणि परिसरामध्ये रस्त्यासाठी 50 कोटीचा निधी त्या ठिकाणी राज्याचे त्या काळाचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी आणले होते। 20 साली त्या ठिकाणी कामाची वर्क ऑर्डर त्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर दिली गेली, परंतु रस्त्याचं काम आजपर्यंत पूर्ण झालं नाही। आणि रस्त्याचा दर्जा बघितला तर त्या ठिकाणी जुन्या रस्त्यापेक्षा जुने रस्ते लोकांचं असं मत आहे की जुने रस्ते होते ते चांगले होते। आता जे रस्ते आहेत ते पान रस्ते कसे असतात शेतात त्या अशी रस्त्याची अवस्था आहे। त्या ठिकाणी वारंवार जवळपास 1-2 वर्ष झालं मी सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय। संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केल्या, परंतु त्या ठिकाणी कुठलीही दाद त्या ठिकाणी त्या निवेदनाची घेतली नाही, विनंतीची घेतली नाही। म्हणून त्या ठिकाणी सनदशीर मार्गानं 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिवशी मी त्या ठिकाणी अमर उपोषण बेमुदत उपोषणाला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बसणार आहे। माझी एकच मागणी आहे की संबंधित रस्त्याचे काम करून त्या ठिकाणी संबंधित कामाचे ठेकेदारीची चौकशी करावी। हे शासनाच्या सामान्य माणसाच्या करामधून पैसा निर्माण होतो आणि त्या पैशामध्ये जर कॉन्ट्रॅक्टर अधिकारी चुकीच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी काम करत असतील तर त्यांची खात्रीने चौकशी झाली पाहिजे।
जोपर्यंत चौकशीची समिती नेमत नाहीत तोपर्यंत मी त्या ठिकाणी उपोषणावर उठणार नाही.